हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथील संत नामदेव महाराज मंदिरात परतवारी निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते। या गर्दीमध्ये सेवेकरी महिलांकडून भक्तिभावानं सेवा बजावली जाते। मंदिर परिसराची स्वच्छता राखण्यापासून ते भाविकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून या महिला भाविकांसाठी साबुदाणा खिचडीचं मोफत वाटप करत आहेत। त्यामुळे नरसीच्या संत नामदेव महाराज मंदिरात भक्तीबरोबरच सेवेचा सुंदर संगमही पाहायला मिळतोय। काय असते हे आपल्या नरसी नामदेव येथील मंदिरामध्ये पाहायला मिळत असतं। कारण आज परतवारी आहे आणि परतवारी निमित्त या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक येत असतात आणि इथं आल्यानंतर त्यांना स्वागत घेतात या महाप्रसादाचा। कारण महाप्रसाद देखील एकदम उत्तम आहे, कारण दरवर्षीच या ठिकाणी महाप्रसाद आवर्जून वाटप केला जातो आणि या महाप्रसादाचा लाभ जे आहे ते भाविक घेतात। आणि सेवा काय असते त्यामध्ये सेवेकरी महिलांना आपल्याला पाहायला मिळत असते। कारण जवळपास 12 वर्षापासून त्या महिला या ठिकाणी सेवा देत असतात। आपण संपूर्ण महिला पाहत असाल, हा महिलांच्या अंगावर ड्रेस कोड आहे। कारण ड्रेस कोड मध्ये ह्या महिला या ठिकाणी येत असतात आणि आपली सेवा या ठिकाणी बजावत असतात। कारण उद्देश हाच की आपलंही कुठेतरी देणं लागतो, त्यामुळे हे महिला या ठिकाणी सेवेत असतात। या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक येत असतात आणि प्रत्येकाला आपली सेवा मिळावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या महिला आपल्या सेवा करत असतात। हे जो महाप्रसाद तुम्ही घेताय, या महाप्रसाद लाभ हे भाविक घेत असतात। नेमकं तुम्ही कधीपासून हा महाप्रसाद वाटप करत असता, काय नेमकं समाधान आहे तुम्हाला? 7 वर्ष झाले। 7 वर्ष झाले। काय समाधान आहे? समाधान आम्हाला अन्नदान करण्यामध्ये समाधान आहे। साधारणतः किती क्विंटल हा प्रसाद असतो? हा 100 क्विंटल पूर्ण होऊन जाते। भाविकांना देखील या ठिकाणी समाधान वाटतं आणि विशेष म्हणजे या ठिकाणचं आहे ते माऊली म्हणून समजलं जातं। कारण इथं आलेला भाविक म्हणजे माऊली आहे आणि इथं आल्यानंतर त्याला एक आदर कसा असतो, ते आदर देखील या सेवेकरी महिला असतील, भाविक असतील आणि संस्थांच्या वतीने त्याला देण्याचा प्रयत्न केला असतो। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।